धनंजय मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच राहत आहेत। मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाले तरी मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडलेला नाही। बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवर आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसात सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम आहे, मात्र हा नियम पायदळीत उडवलेला पाहायला मिळतोय। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, या सगळ्याबाबत धनंजय मुंडेंचा काही संपर्क होऊ शकलेला आहे का? त्यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली किंवा काही कारण कळले का बंगला न सोडण्याचं? या संदर्भामध्ये त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र बातचीत होऊ शकली नाहीये। सध्याची प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार वैद्यकीय कारणास्तव हा बंगला त्यांना आपल्याकडे ठेवलेला आहे। शिवाय त्यांचं असं देखील म्हणणं आहे की मुदतवाढ जर आपण मागितली तर मुदतवाढ मिळू शकते। अनेक वेळा अशा मुदतवाढी याआधी सरकारने दिलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे अद्याप बंगल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4.5 महिन्यांपेक्षा जास्त काळ आता उलटलेला आहे। धनंजय मुंडे यांचं आता मंत्रिपद जाऊन तरी देखील त्यांना जो बंगला आहे सातपुडा बंगला तो आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर हा बंगला आता मंत्री म्हणून छगन भुजबळ यांना मिळालेला आहे, मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांना हा बंगला न सोडल्यामुळे छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच काय पुढे कारवाई केली जाते, कशा पद्धतीनं पुढे हे सगळं प्रकरण सरकतंय पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।